शरद पवार मोठे नेते, पण आम्ही राज्यसभेची जागा सोडणार नाही, ठाकरेंच्या आमदारांनी स्पष्ट सांगितलं. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते राज्यसभा आणि विधान परिषदांच्या निवडणुकांकडे. आणि विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा कार्यकाळ संपत असल्याने शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. कारण गेले काही दिवसांपासून ते रुग्णालयात आहेत, त्यामुळे प्रकृतीच्या कारणास्तव ते थांबणार की पुन्हा राज्यसभेवर जाणार याचं कोडं पुढील काही दिवसातच उलगडेल. मात्र राज्यसभेच्या एका जागेवर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडून दावा केला जातो आहे. ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेनंतर आता आमदार वरुण सरदेसाई यांनीही दावा केला आहे. राज्यसभेच्या जागेसाठी कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा दावा सोडणार नाही. आमच्या पक्षातील आमदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपलं मत मांडलं आहे. सन 2020 साली आम्ही राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांच्या उमेदवारीवेळी मदत केली होती. त्यानंतर संजय पवार आमचे उमेदवार दिलेले असताना आणि संख्याबळ असताना सुद्धा ते पराभूत झाले. आता संख्याबळानुसार आमचे संख्याबळ अधिक आहे, त्यामुळे जर आमचा खासदार कार्यकाळ पूर्ण करत असेल तर आमच्याच पक्षाचा उमेदवार राज्यसभेसाठी जाईल, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. शरद पवार उमेदवार म्हणून इच्छुक असतील आणि त्यांच्या नेत्यांकडून तसेच महाविकास आघाडीकडून तसं बोललं गेलं तरी आम्ही आमचा राज्यसभेच्या जागेसाठीचा दावा सोडणार नाही, अशा शब्दात वरुण सरदेसाई यांनी राज्यसभेच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा केला आहे. विधान परिषद आणि राज्यसभा या दोन वेगवेगळ्या जागा आहेत, दोन वेगळे विषय आहेत. विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने ती जागा अर्थात आमची असेल, असंही सरदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे.